धावतं वर्णन कशा पद्धतीने व्हायला हवं, प्रेक्षकांचं मनोरंजन, खेळाडूंचा आत्मविश्वास नेहमीच वाढवण्याचं काम त्यांच्या वाणीतून होत असताना आज किंजल स्पोर्ट्स ट्रॉफीमध्ये त्यांचा आवाज पुन्हा एकदा दुमदुमतोय. वेलकम बॅक ऑल ऑफ यू. पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेने. मोरबे आणि ब्राह्मण करवले दोन टीमच्या दरम्यान पहिलाच बॉल. आल्या आल्या स्वागत केलंय षटकाराने आणि सांगितलंय स्वॅग से करेंगे आपका स्वागत. तेजसला मात्र आता पहिल्या बॉलवरती धाकधूक झाली असेल. षटकार आलाय बॅट्समन सागर उल्वेकरच्या बॅटमधून. क्रिशा 11 ब्राह्मण करवले टीमच्या विरुद्ध केलेला पहिल्याच बॉलवरचा आक्रमण हेमंतजी पाटील सांगडे गावचे आहेत. त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेला संघ आज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आमचे दोन्ही कोच क्रिशा 11चे आम्ही इन्व्हाइट करतो स्टेजवरती. या आपण. आपलं हार्दिक स्वागत आहे तेजस दादा यांच्या माध्यमातून. सागर उल्वेकरने मारला पहिलाच बॉलवरचा षटकार जो आहे ना तो मात्र लाजवाब होता. बरोबर स्लॉट मध्ये बॉल मिळाला आणि त्यानंतर मात्र बॉलला उडवून दिलं लॉंग ऑनच्या वरून. 6 धावांकरिता षटकार येतो. सेकंड बॉल तेजस पाटील ऑन टू द बॉलिंग मार्क. राईट हॅम ओव्हर द विकेट. सेकंड बॉल हाफ ट्रॅकर बॉल ऑफ स्टंप पासून बाहेर चाललेला परंतु शफल झाले त्यामुळे वाईड मिळत नाहीये. डॉट बॉल येतोय. सेकंड बॉल डॉट येतोय. षटकारानंतर आलेला हा डॉट बॉल. तिसरा बॉल प्रगतीपथावरती पुन्हा एकदा तेजस तयार होतोय. समोर असणाऱ्या आक्रमकतेने भरलेला सागर उल्वेकर. हाफ ट्रॅकर बॉल. इथे देखील बॉल हुक करायचा होता. बॉल बॅटचा संपर्क झालाय का हे प्रश्न इथे मात्र उभा राहिले नाही. अंपायर सांगतात सेफ आहे बॅटर. हा फक्त निव्वळ एक अट्टहास होता, बाकी काही नाही. यामध्ये भरपूर सारा उत्साह दिसून आला. आत्मविश्वास नव्हता खरं तर पंचरवरती ही दबाव टाकण्याची एक रणनीती आपण म्हणू शकतो. 1 बाउन्सची वॉर्निंग आली आहे तुम्हाला, त्यामुळे इथून पुढे जर तुम्ही असा बॉल हाताळाल तर कदाचित तुम्हाला दंडित केलं जाईल. बॉल आता या तेजस. 3 बॉल आतापर्यंत झालेत. हाफ ट्रॅकर हुक केलाय. बॉल चालला लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. दुसरी 6 आली आहे सागर उल्वेकरच्या बॅटमधून. मोरबे टीम साठी हा दिशादर्शक फटका होता. 12 झाल्यात. 4 मध्ये 12 बनल्यात पहिल्या 4 मध्ये. पॉवर प्लेचं हे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे षटक सध्या सुरू आहे आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पहिल्या 2 षटकारांसहित 12 धावा मोरबे टीमने उभ्या केल्यात. क्रिशा 11 ब्राह्मण करवलेच्या विरुद्ध. कमालीची बॅटिंग. संकेत भगतला अजूनही स्ट्राईक मिळालेली नाहीये. पहिले 4 बॉलमध्ये 4ही बॉल सागर उल्वेकरने खेळले, ज्यामध्ये 2 षटकार 2 डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतात. तेजसचं कौतुक करीन. 1 षटकार पहिल्या बॉलवर लागला, त्यानंतर 2 डॉट बॉल आले. त्यानंतर आणखीन एकदा हाफ ट्रॅकर बॉल त्याला पिक केलं होतं. अगदी चेहऱ्याच्या खालून बॉलला उचललं, सरळ लॉंग लेगच्या बाहेर हुक केलं. 6 धावा तिथे देखील मिळाल्या. आता उर्वरित 2 बॉल हे कोणत्या टेक्निकने फेकले जातील हे मात्र पाहावं लागेल. समोर होता बॅटची एज. मागे बॉल चाललाय. फाईन लेग क्लिअर करत असताना साईड स्क्रीन वरती जाऊन बॉल लागतोय. 4 रन मिळतील. चौकार येतोय. चिंतेचं वातावरण सध्या तरी चेहऱ्यावरती स्पष्ट या चिंता झळकतायत तेजस पाटीलच्या, कारण त्याला देखील माहित आहे धावा भरपूर झाल्या पहिल्या ओव्हरमध्ये. पहिल्या 2 षटकारानंतर आता हा चौकार म्हणजे 16 धावा आतापर्यंत आल्यात. 5 बॉल आतापर्यंत झालेत. शेवटचा 1 बॉल येणं अजूनही बाकी आहे, त्यामुळे चिंता वाढू शकते. याही बॉलवरती जर एखादा मोठा फटका आला, परंतु याही पेक्षा आणखीन जर आपण पाहिलं तर बऱ्याच सामन्यांमध्ये 28-30 धावा देखील एका ओव्हरमध्ये आलेत. त्यामुळे पॉवर पेची ही ओव्हर सध्या तरी मोरबे टीमला फेवर करते. उचललाय स्क्वेअर लेगच्या वरून बॉल फ्लाय होत चाललाय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा आणखीन ऍड होतील टीमच्या खात्यामध्ये. 22 आल्या पहिल्या ओव्हरमधून विदाउट एनी लॉस. काहीशी नाराजी तेजसच्या गोलंदाजीवरती सध्या व्यक्त होतीये. पॉवर प्ले मध्ये जर आपल्यावरती जबाबदारी संघ देतोय तर त्या जबाबदारीला अतिशय काटेकोरपणाने पालावं हीच मात्र सदिच्छा असते.
परंतु या मॅच मध्ये सध्या तरी तेजस पाटील ठरला महाग. सेकंड ओव्हरला या ठिकाणी मात्र होईल सुरुवात. चला 20 मिनिटाचा अवधी आहे, तुम्हाला 4 ओव्हर पूर्ण करायचे आहेत. नवीन बॉल आहे. क्रिशा 11 ब्राह्मण करवले आणि स्वर्गीय रामदास फडके मोरबे दोन टीमच्या दरम्यान सुरू असलेली मॅच. सेकंड ओव्हर मध्ये नयन राणे आलाय बॉलिंगसाठी. अर्थात क्रिशा 11 ब्राह्मण करवले टीमकडून दुसऱ्या ओव्हरची जबाबदारी त्याच्या खांद्यावरती आहे. पॉवर प्लेचं जे बंधन आहे ते कायम राहील. इथे 3 खेळाडू बाहेर ठेवण्याची मुभा तुम्हाला मिळाली आहे. पहिल्या पॉवर प्लेमध्ये 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतात. सेकंड पॉवर प्लेमध्ये 3 खेळाडू तुम्हाला 38 सर्कलच्या बाहेर ठेवण्याची मुभा मिळते. हे दुसरं षटक आहे, त्यामुळे सेकंड पॉवर प्ले अजूनही स्टील ऑन असलेलं पाहायला मिळते. बॉलर तयार. लोवर फुल टॉस ऑन साइडला स्क्वेअर लेगच्या वरून बॉल चाललाय सीमा पार. हा येतोय चौकार. सागर तर सागर आणि अखेरीस संकेत देखील आपली आक्रमकता सिद्ध करतोय. सागरने देखील सुरुवात दमदार केली. आता सागरच्या पावलावरती पाऊल ठेवून संकेत भगत आक्रमकतेचं रूप धारण करताना पाहायला मिळतो. पहिल्या बॉल पासून अटॅकिंग भूमिका त्याची आपल्याला पाहायला मिळतीये. नयन तयार ओव्हर द विकेट. ओ यावेळेस मात्र पहा ओव्हर पिच बॉल होता, त्याला मात्र ओळखणं थोडंसं कठीण झालं. टप्पा पडल्यानंतर थोडासा बॉलने काटा बदलला. बॉल चाललाय बरोबर विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट येतोय. चांगलं कमबॅक या ठिकाणी पाहायला मिळतंय नयन राणेचं. क्रिशा 11 ब्राह्मण करवली टीमच्या विरुद्ध ज्यावेळेस मात्र मोरबी टीम खेळतीये. आक्रमकता पहिल्या बॉल पासून त्यांनी दाखवली आहे. सागर एका बाजूने, दुसऱ्या बाजूने संकेत आपल्याला पाहायला मिळतोय. हा बॉल भरपूर बाहेर टाकला होता. वाईट बॉलचा इशारा येण्याची संभावना आपण नाकारू शकत नाही, कारण की अगदी स्पष्ट आमच्या या टीव्ही स्क्रीनवरून आम्हाला दिसतंय. लाईव्ह मॅचेस आहेत, त्यामुळे लाईव्ह मॅचेस ज्या वेळेस मात्र पाहिल्या जातात, कव्हर केल्या जातात, त्या वेळेस मात्र हे दृश्य नेहमीच आपल्याला पाहायला मिळतं. स्टुडिओ कॉमेंट्रीमधून अनेक वेळा त्या गोष्टी स्पष्ट होत नाही, परंतु ज्यावेळेस लाईव्ह कॉमेंट्रीची वेळ येते, लाईव्ह मॅच आपण मैदानामध्ये पाहतो ना, त्यावेळेस या गोष्टी घडतात. फुलटॉस बॉल आहे. यावेळेस बॉल चालला, ड्राईव्ह केलाय ऑन साइडला. मिड विकेटच्या जवळून बॉल निघून गेलाय सीमा रेषेच्या बाहेर आणि त्यासोबत नो बॉलचा इशारा देखील आपल्याला पाहायला मिळेल. नो +4 टोटल 5 धावा इथे स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. बोनस मिळालाय आणखीन सिंगल. एका धावेचा नो बॉलचा इशारा आला टीम कडून. आता मात्र थोडीशी चिंता व्यक्त केली जाते. फ्री हिटचा बॉल असेल, अमोल काळे सरांनी आम्हाला कळवलं. हा बॉल नो बॉल आहे, त्यामुळे पुढील बॉल फ्री हिटचा असेल. उघडा डोळे पहा नीट, हा बॉल आहे फ्री हिट. खाली राहिला. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा खाली राहतोय, उंची मिळत नाहीये बॉलला. सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाली आपल्याला. बॅट अगदी वरच्या वरूनच फिरते, गुडघ्याच्या वरून, आणि त्याच्या खालून बॉल मात्र निघून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. चांगली बॉलिंग नयन राणेची आपल्याला पाहायला मिळते. ब्राह्मण करवली टीमसाठी सेकंड बॉलर ऑप्शन म्हणून त्याला या ठिकाणी वापरण्यात आलाय. पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये पहा कव्हर्सच्या वरून खेळलाय बॉल. एक टप्प्याची मदत घेत बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 रन मिळतील आणि या चौकाराने टीमची धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे ती 32 वरती. 32 रन्स. त्यांचे जे पालकर आहेत 36 धावा धावफलकावरती आहेत. 36 रन्स ऑन द बोर्ड. 36 धावा झालेल्या आहेत. संकेत 4-0-4-0-4. आणखी एक तडाखा लगावलाय. नयन राणेला देखील मात्र ठणकावून सांगितलंय चौकारानंतर षटकार येऊ शकतो, तू तयार राहा. आणि हा षटकार आलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेरून.
6 धावा पाहायला मिळतील. 6 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळेल 36ला. अजून 6 धावा जोडूया आपण. 42 धावा धावफलकावरती आहेत. 42 रन्स ऑन द बोर्ड. या ओव्हरचा जर विचार केला तर अजूनही एक शेवटचा बॉल येणं बाकी आहे. अंतिम बॉल या ओव्हरचा. कमी गतीने टाकला होता ऑफ स्टंप पासून भरपूर बाहेर. पुन्हा टाकावा लागेल. नयन राणेला आता मात्र चिंता वाढली आहे. त्याला देखील कळून चुकले की आता बॉलिंग रिदम मध्ये होत नाहीये. लाईन आणि लेंथ चुकतायत आणि त्यामुळे आपल्याला फटके तर पडतात, त्यासोबत एक्स्ट्रा रन देखील जात आहेत. परंतु विचार केला तर टीमला हे देखील अपेक्षित असेल की फटके पडले तरी चालतील, परंतु बॉल योग्य रीतीनं येणं फार गरजेचं आहे. इथे देखील पहा बॅकफुटला जाऊन बॉलला ढकलून दिलंय. एक्स्ट्रा कव्हरकडे फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित आहेत. विदाऊट एनी मिस्टेक बॉलला पकडलं जाते, पकडून थ्रो केला जातो तोपर्यंत सिंगल आली. ओव्हरची समाप्ती. पहिल्या 2 ओव्हरमध्ये पॉवर प्लेमध्ये मोरबे टीमने धावा बनवल्या त्या तब्बल 44. 2 ओव्हरला 44. कमालीची बॅटिंग, कमालीची बॅटिंग अफलातून. पहिल्या ओव्हरमध्ये 22, याही ओव्हरमध्ये 22 धावा त्यांना या ओव्हरमधून आल्यात. गोलंदाजीसाठी राहुल पाटील आपल्याला पाहायला मिळतील. स्वतः जागृती स्पोर्ट्स चे ओनर आणि आज या टीम सोबत नेहमीच एक बॅकबोन म्हणून त्यांची जबाबदारी ते हाताळत असतात. आज त्यांच्यावरती जबाबदारी आहे. गेल्या वर्षी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये भरपूर उल्लेखनीय कामगिरी राहुल पाटील यांनी केली होती. आज पुन्हा एकदा टेनिस बॉल क्रिकेटचा हंगाम सुरू झालाय आणि यामध्ये आता त्यांची महत्वाची भूमिका काय असेल. इथे खोदून काढल्या बॉल यॉर्कमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला गेला होता. बरोबर बुंद्यात टाकला होता बॉल. एक धाव मिळाली. सिंगल आली टीमची. टोटल सिंगलच्या मदतीने 45 वरती जाऊन पोहोचली आहे. राहुल पाटील भाई या नावाने नेहमीच ज्यांची चर्चा होत राहते. ब्राह्मण करवले गाव म्हटलं की सातत्याने जागृती स्पोर्ट्स हे नाव पुढे येत असतं आणि भरपूर सहकार्य जागृती स्पोर्ट्सच्या माध्यमातून अनेक खेळाडूंना मिळाले. लोवर फुल टॉस ड्राईव्ह केले, बॉल येतोय काऊ कॉर्नरमध्ये. फिल्डर तेजस त्या ठिकाणी उपस्थित आहे. सिंगल आली आहे. पहा ही ओव्हर जी आहे ना ती अजून तरी सुरक्षित आहे, कारण बॉल तेवढ्या सुरक्षित हातामध्ये आहे. एक्सपिरियन्स आहे. दोन्ही पहिले ट्रम्प कार्ड वापरण्यात आले ब्राह्मण करवले टीमकडून. क्रिशा 11 आणि ते दोन्ही ट्रम्प कार्ड यंग होते, त्यामुळे थोडंसं अनुभवाची त्यांना कमतरता जाणवली. कट केलाय बॉल आणि बरोबर बॉल निघून जातोय स्वीपर कव्हर क्षेत्रामधून. 4 धावांकरिता हा चौकार. देखना फटका. पॉवर प्ले मध्ये अतिशय घणाघाती बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली आणि 50 धावांची भागीदारी या ठिकाणी पूर्ण होते. 50 या चौकाराच्या मदतीने. नॉट आउट पार्टनरशिप. पहिल्या विकेटसाठी ही अनब्रेकेबल पार्टनरशिप सध्या तरी तयार झालेली आहे. ही पार्टनरशिप, ही जोडी फोडावी लागेल, तोडावी लागेल तुम्हाला जर या धावा रोखायच्या असतील. फुलटॉस बॉल ड्राईव्ह करायचा होता. पुन्हा एकदा बॉल चाललाय पॉइंट बाउंड्री लाईन जवळ. फिल्डर कडून मिसफिल्ड. आणखीन एक धाव घेण्याची मुभा मिळाली. 2 मिळाल्यात. जिथे एकच धाव सहजतेने पूर्ण झाली असती तिथे 2 धावा मिळाल्यात. राहुल पाटील बॉलिंग मार्कवरती आपलं सर्वस्वपणा लावतात. एक चौकार त्यांनी खाल्लाय. त्या व्यतिरिक्त उर्वरित सर्व बॉल खूप चांगल्या दर्जाचे फेकलेत. पहिल्या बॉलवर सिंगल, सेकंड बॉलला सिंगल, त्यानंतर तिसऱ्या बॉलवरती जो चौकार आला त्यानंतर 2 धावा पाहायला मिळतील. बॅटची एज. बॉल मागे, विकेट किपरच्या मागे. शॉर्ट फाईन लेग कडे खेळाडू उभा आहे आणि त्याच्या हातामध्ये झेल. पहिला धक्का बसलाय तो मोरबे टीमला. कमालीची बॉलिंग, कमालीची बॉलिंग आहे. पहा शफल झाले होते. बाटचा फेस लवकर ओपन केला. टॉप एज लागली. बॉल फाईन लेग मध्ये. एक चांगला झेल त्या ठिकाणी मात्र टिपला. नितेश पाटीलने योग्य निर्णय आणि अचूक टप्प्याची बॉलिंग. स्वर्गीय रामदास फडके 11 मोरबे टीम मैदानाच्या आतमध्ये पहिल्या विकेटसाठी 52 धावांची एक चांगली पार्टनरशिप त्यांनी बिल्ड केली. आता दोन्ही बॅट्समन मैदानामध्ये सेट झाले होते, परंतु राहुल पाटील यांना जाता जाता या ओव्हरमध्ये
एक विकेट मिळवून देणंच गरजेचं होतं आणि ती विकेट मिळाली आहे. शेवटचा बॉल या ओव्हरचा बाकी असेल. अजून तरी टेप बॉलचा वापर या पहिल्या या ओव्हरमध्ये करण्यात आलेला नाहीये. त्यामुळे पुढच्या ओव्हरमध्ये टेप बॉलचा वापर होताना आपल्याला नक्की पाहायला मिळेल. हनुमान फडके आलाय इन ॲट नंबर 3. तिसऱ्या पोझिशनला 1 डाऊनच्या रूपाने हा बॅट्समन मैदानामध्ये आलाय. कमी गतीने टाकला होता बॉल. ओव्हर क्लोज होताना आपल्याला पाहायला मिळेल आणि पहिल्या 3 षटकांमध्ये धावा बनवल्या गेल्या त्या एक गडी बाद 52 धावा. 52 for 1 मोरबी टीम. ड्रिंक्स ब्रेक होतोय मैदानाच्या आतमध्ये. पाण्याची व्यवस्था झाली आहे. पहिल्या विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळालं आणि पहिली विकेट इथून मात्र मैदानाच्या बाहेर गेली. संकेत भगत चांगला खेळत होता आपल्या टीमसाठी, परंतु 26 धावांचं योगदान देऊन तोही बाद झालाय. 11 बॉलमध्ये 26 केल्या. 1 चौकार 1 षटकार, त्याच्या 4 चौकार 1 षटकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले. कमालीची बॅटिंग संकेत करत होता, परंतु त्या व्यतिरिक्त सागर उलवेकर पहिल्या ओव्हरमध्ये जो स्टार्ट त्यांनी दिलाय ना, आता तो स्टार्ट त्याला शेवटामध्ये परावर्तित करता येईल का, हा मात्र प्रश्न आहे. बॉलिंग मार्कवरती सेकंड ओव्हर आपली हाताळण्यासाठी जबाबदारी या ठिकाणी दिली गेली आहे. बॉलर नयन राणेवरती पुन्हा एकदा 22 धावा पहिल्या त्याच्या ओव्हरमधून आल्यात. सेकंड पॉवर प्लेची ओव्हर त्याने हाताळली होती, त्यामध्ये 22 धावा आल्या होत्या. संकेतने मात्र खऱ्या अर्थाने परेशान केलं होतं नयनला. आता मात्र समोर असणार आहे बॅट्समन सागर. हाफ ट्रॅकर ऑन साइडला हुक केलाय. पुन्हा बॉल जाईल लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिग्नल येतोय. इट्स अ ह्यूज 6. किंजल ट्रॉफी ब्रँडेड षटकार आपल्याला पाहायला मिळेल. 6 धावा येतील. कमालीची फटकेबाजी सध्या सुरू असलेली पाहायला मिळते. सागर उलवेकर अनस्टॉपेबल प्लेअर आहे. थांबणं त्याच्या रक्तात नाहीये. कायम चर्चेत राहिलाय. मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जातो, जाणला जातो. स्वर्गीय रामदास फडके 11 मोरबी टीमच्या माध्यमातून ओपनिंगला येऊन हाहाकार माजवणं हे मात्र त्याचा स्वाभाविक गुणधर्म असलेला पाहायला मिळतो. नयन तयार. ओव्हर द विकेट. इथे देखील पहा मारण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि इथून डॉट बॉल. चांगला बॉल. डॉट बॉल येताना आपल्याला पाहायला मिळतोय. मागीलही ओव्हरमध्ये हेच घडलं होतं. 1 षटकार आला होता, 1 चौकार, त्यानंतर डॉट बॉल पाहायला मिळालेला. नो लुक शॉट. बॉल चाललाय हवेमधून सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर स्क्वेअर लेग सीमा पलीकडे. 6 धावा पाहायला मिळतील. सागर थांबत नाहीये आणि थांबण्याचं नाव देखील घेत नाहीये. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये शफल झाला, पुढे आला,
फुटवर्कचा वापर, कोणत्याही प्रकारचा बॉल न पाहता सरळ हिट केला, पायावरचा बॉल फ्लिक केला, त्याला पाठवून दिले स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा मिळतील. टेप बॉल या ठिकाणी मात्र खेळण्याची संधी मिळाली आहे. धावा झाल्यात 64 आतापर्यंत. अजूनही 1.5 ओव्हर बाकी आहे. काही होऊ शकेल पुढे. 80-85 धावा, 90 धावा जर बनल्या तर मजा येईल. ओ यावेळेस मात्र पहा, कमी गतीने टाकण्याचा प्रयत्न, बॉल खाली राहिला, डॉट जरूर निघाला असता, परंतु 22चा इशारा येतोय. 4 रन. चौकाराच्या मदतीने धावा झाल्यात आतापर्यंत 68 रन्स ऑन द बोर्ड आफ्टर लॉस ऑफ 1 विकेट. 68ला 1 या स्थितीमध्ये संघ पाहायला मिळतोय. स्वर्गीय रामदास फडके, 11 स्मृती मोरबे. कट केलाय बॉल, बॉलला पॉइंट जवळ पाठवून दिले. फिल्डर त्या ठिकाणी आहे. आउटफील्ड फास्ट, फिल्डर बॉलला अडवण्यामध्ये असक्षम. आणखीन एक वेळेस बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 रन. क्षेत्ररक्षणामध्ये सुमार दाखवल्या आज, कामगिरी थोडीशी कमी झाली आहे. त्रिशा 11, ब्राह्मण करवली टीम, राहुल पाटील आणि त्यांची संपूर्ण टीम फक्त या गोष्टीचा विचार करते की आजचा दिवस आमचा आहे का. कारण गोलंदाजी पहिल्या पॉवर प्लेमध्ये अतिशय ढिसाळ पाहायला मिळाली. पहिल्या 2 ओव्हरमध्ये पॉवर प्लेमध्ये 44 धावा आल्या. तिथेच मात्र बऱ्याचशा अडचणी जाणवलेल्या. कट केला बॉल, पॉइंटला पाठवून दिल्या बाउंड्री लाईन जवळ. 1 रन पूर्ण केले. दुसरीचा प्रयत्न करत असताना थांबवलं जाते. सिंगल 1 धावाली. ओव्हरची इथे मात्र होते समाप्ती. पहिल्या 4 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 4 ओव्हरमध्ये धावा बनवल्या त्या 73, ज्यातील सागर उलवेकर खेळतोय 40 या धावसंख्येवरती. राहुल भंडारी बॉलिंग मार्कवरती येताना पाहायला मिळेल. शेवटच्या ओव्हरमध्ये येतात, त्याच्यावरती जबाबदारी आहे. कमी धावा तो खर्च करेल का. 70 तर आतापर्यंत, 73 आतापर्यंत झालेत आणि 80-85 धावांपर्यंत जर स्कोर थांबला तर ठीक आहे. अन्यथा कठीण ऑन साईडला खेळलेत. सिंगल 1 धाव आली आहे. दुसरीचा प्रयत्न नाही होणार. स्ट्राईक वरती आता पुन्हा पाहायला मिळेल आपल्याला बॅट्समन हनुमान फडके. 41 वरती खेळतोय सध्या सागर उलवेकर. त्याच्या अर्धशतकाची प्रतीक्षा आहे संपूर्ण टीमला. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत जर विचार केला तर 3 अर्धशतकं ऑलरेडी झालेली आहेत. 4थं अर्धशतक येईल का या स्पर्धेमधलं? 8व्या दिवसातलं हे 4थं अर्धशतक येईल का? फुलटॉस बॉल आहे. बॉल हवेमध्ये लिफ्ट झालाय. धाव इथे मात्र फक्त 1 घेतली जाईल की 2 मिळतील आणि 2 धावांनी संतुष्ट व्हावं लागेल. धावा झाल्या 76. पहिल्या 2 बॉलमध्ये फक्त 3 धावा खर्च केल्या राहुल भंडारीने. कमाल केली. अजून तरी मात्र हात खोलण्याची संधी दिलेली नाहीये. अर्धशतकाच्या जवळ आहे, परंतु अर्धशतकासाठी अजिबात धडपड नाही. टीमसाठी तो कॉन्सन्ट्रेट करतोय. इथे पहा, रनआउटची शक्यता नाही. 1 धाव आली. स्ट्राईक वरती आता पाहायला मिळेल पुन्हा इन ऍक्शन सागर उलवेकर. बॉल झाले 3. टीमची टोटल झाली 77. 77 फॉर 2, 1, 77 फॉर 1. सागर उलवेकर ऑन स्ट्राईक तयार आहे. उचललाय, समोर बॉल जाईल डाऊन द ग्राउंड. भरपूर उंच आणि त्याचबरोबरीने तेवढाच लांब षटकार हा पाहायला मिळतोय. टायमिंग बेमिसाल होतं हे पहा. ऍक्शन रिप्ले मध्ये जागा बनवली, रूम मिळाला, त्यानंतर मात्र समोर खेचला बॉल भरपूर ताकदीने. षटकार आलाय. 47 वरती आता जाऊन पोहोचतोय. ऑन साइडला खेळले, स्क्वेअर लेगला फसलाय आणि 47ला इनिंग इथे मात्र संपवली आहे या खेळाडूने. एक चांगला झेल, परंतु काही वेळ मैदानावरती जो उभा राहिला. सागर उलवेकरचा जर खेळ आवडला असेल तर टाळ्या झाल्या पाहिजे.
कारण की 47 वरती खेळला, 47 पासून फक्त 3 धावा अर्धशतकापासून दूर राहिलाय तो. 16 बॉल हे पहा आपण, 16 बॉल तो खेळला, 47 धावा त्याने बनवल्या, 2 चौकार, 6 उत्तुंग षटकार, 293.75च्या सरासरीने या धावा त्याने उभ्या केल्या. शेवटचा बॉल टार्गेट सेट करणारा बॉल आहे. 10 धावांमध्ये 1 विकेट. राहुल भंडारीचं हे षटक भरपूर कमी धावांचं पाहायला मिळतंय. त्यापूर्वी राहुल पाटील यांनी 8 धावा खर्च केल्या. जागृती स्पोर्ट्सचे सर्व आहेत राहुल पाटील. आज या टीममध्ये क्रिशा 11 ब्राह्मण करवली टीममध्ये हेमंत पाटील सांगडे गावचे आहेत. त्यांनी पॅक केलेला संघ पुरस्कर्ते आहेत ते आज या स्पर्धेमध्ये त्यांचे. इथे देखील पहा ऑप्शन पासून भरपूर बाहेर जाणारा बॉल सोडून दिला. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. 11 धावा आतापर्यंत आले त्या ओव्हरमधून. शेवटचा बॉल आहे. टार्गेट किती असेल या मॅचमध्ये हे ठरवणारा हा बॉल. समोर आलाय नवीन असला बॅट्समन आयुष फडके. फुलटॉस बॉल ऑन साइडला स्क्वेअर लेगच्या वरून फ्लॅट बॅटेड सिक्सर. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 रन मिळाल्यात. टीमची टोटल झाली 90 आणि 91 धावांचं टार्गेट जे भरपूर मोठं आहे आजच्या घडीला तरी. आज संपूर्ण दिवसभरात एवढ्या धावा पाहायलाच मिळाल्या नाही. परिणामी 2 इनिंग मिळून देखील एवढ्या धावा पाहायला मिळाल्या नव्हत्या. आता पाहायला मिळतील. आज मजा येईल. आता तर झाली सुरुवात. खरं तर क्रिकेट आता तापायला लागले अमित म्हात्रे सर. त्यामुळे सेकंड इनिंगमध्ये आणखीन रंजकता वाढेल, आणखीन रंगतदारपणा वाढेल या मॅचमध्ये, यात शंका नाहीये. कारण क्रिशा 11 ब्राह्मण करवलीचे बॅट्समन देखील कमी नाहीयेत. स्वतः राहुल पाटील या संपूर्ण मॅचवरती लक्ष ठेवून राहतील. ॲज अ कॅप्टन त्यांची जबाबदारी महत्त्वाची राहणार आहे या मॅचमध्ये. सो कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. आदर्श स्पोर्ट्स आणि किंजल स्पोर्ट्स यांच्या वतीने आयोजित क्रीडा स्पर्धा दिलेला आहे. सेकंड इनिंगला जशी सुरुवात होईल तसं पुन्हा एकदा आम्ही आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये परिवर्तन करणार आहोत आणि आमच्या सोबत जोडले जातील टेनिस क्रिकेटचे सिद्धू पाजे हिंदीतील एक बेताज समालोचक अर्थातच अमितजी म्हात्रे सर, जो हे पेन.
शुक्रिया हर्षद भाई। तो चलते मैदान के अंदर और मैच को आप जीतने के लिए इस प्रकार ये मैच चल रहा है, लेकिन जीतने के लिए मोरबी टीम ने जो कुछ टारगेट रखा है वो बड़ा टारगेट है। 5 ओवर में मुझे लगता है 91 रन इकट्ठा कर 91। हिमालय पर्वत है और इस हिमालय पर्वत के ऊपर आपको चढ़ना है तो आपको बुलडोजर का काम करना पड़ेगा। याद करो विनीत फड़के गेंदबाजी जो काफी भिंगरी गेंदबाज है, लेकिन उनके सामने दाहिने हाथ के बल्लेबाज टाई के ऊपर है राहुल पाटिल। पहली गेंद हवा में काउ कॉर्नर के ऊपर कैच, पहला झटका, अंडा लेके बल्लेबाज वापस। सुंदर कैच पकड़ी इस बार लॉन्ग ऑन फील्डर ने, जो काउ कॉर्नर के क्षेत्र में आकर इस कैच को लपका। जरूर छोटा सा हेलीकॉप्टर उड़ाने की कोशिश की थी, लेकिन जहां फील्डर तैनात था उस फील्डर ने जाकर उस एरिया को कवर करके कैच को लपका। शॉट में ताकत कम थी, टाइमिंग अच्छा नहीं हुआ है और ये जो शॉट था वो फंस गया था। कृषा 11 ब्राह्मण करौले टीम, क्या टारगेट बड़ा है और पहला पावर प्ले चल रहा है। चलो जल्दी जल्दी बल्लेबाज तैयार रहो और इसके बाद मुकाबला होगा। यस, साई बना में आज से विनर टीम के साथ। आज मुकाबले फटाफट जल्दी खत्म होने जा रहे हैं। समय के साथ सभी खिलाड़ी चल रहे। सभी दर्शकों का हार्दिक स्वागत और खिलाड़ियों का 4:30 बजे ग्राउंड खाली करना है। हाँ, इधर प्रोग्राम है महत्वपूर्ण, तो इससे पहले फटाफट करो। अंपायर को भी विनती है। हाँ, अगर तुमको चाहिए हमको नाइट जाना टेम बोर्ड है, तुरंत जा सकते आप। यस, फटाफट क्रिकेट करो। अंपायर और सभी टीमों को सोचना है और अमोल को भी सोचना है। अच्छी तरह से कवरेज करो। अभी तक अच्छा कर रहा है, इससे आगे भी करो। तेजेश इस बार इनसाइड आउट शॉट खेला है। इस बार गेंद वाइडिश लॉन्ग ऑफ के ऊपर, खिलाड़ी वहां तैनात है। मिलेगा एक सिंगल, सिंगल के साथ खाता ओपन हो चुका है। कृषा 11 ब्राह्मण करौली टीम का। एक 2 गेंदें खत्म। तीसरी गेंद विनीत, अच्छी बॉल, सही टप्पा, सही दिशा में गेंदबाजी, नियंत्रण भरी गेंदबाजी और सूझबूझ के साथ गेंदबाजी चल रही है। पहले पावर प्ले में रन बटोरना चाहिए क्योंकि रन ज्यादा है। 91 रन, 91 रन चाहिए। 91 रनों की अभी भी जरूरत है, तो अभी रन बन चुका है। 90 रनों की अभी जरूरत है। ये सिक्सर जाएगा, ये सिक्सर जाएगा। राहुल, मैं बोला ना, क्योंकि जजमेंट मुझे परफेक्ट हुआ। मैंने बॉल की हाइट को देखा और उसके बाद पता चला कि गेंद सीधी भूमंडल में जाएगी। स्कोर 7। इसी बीच 5वीं डिलीवरी ओवर द विकेट। ओ बॉल, क्या जबरदस्त घातक गेंदबाजी देखी। अगर थोड़ा सा गेंद स्टंप के और कंचन बलकर साहब ने कह दिया कि ये भिंगरी बॉलर है, जैसे कैसे भिंगरी कैसे गिरकी मारती है उस तरह से। बलकर साहब को पूरा जजमेंट है क्योंकि उन्होंने बहुत सालों से मैचेस देखे हुए हैं। 7 पे 1 विकेट। इस बार यह लोअर फुल टॉस है, लेकिन इस गेंद को खेल दिया है ऑन साइड के ऊपर और लॉन्ग ऑन खिलाड़ी ने गेंद को पकड़ा। तब तक बल्लेबाज पॉपिंग क्रीज के अंदर पहुंचे। गुड रनिंग बिटवीन द विकेट और 2 रनों के साथ स्कोर गया है 9 के घर में। और विकास जी म्हात्रे साहब और जय जी म्हात्रे साहब, ये जोड़ी देखिए, राम लक्ष्मण की जोड़ी है। और किंजल जो नाम है, मुझे लग रहा है म्हात्रे साहब उनके बेटी का नाम है ना। हाँ हाँ,
तो देखिए काका ने कैसा दिमाग चलाया है, ये जो सही है, क्योंकि आपने बेटी का नाम और कितने सालों तक देखिए, आज वो इतनी बड़ी हो गई है फिर भी उनके नाम की ट्रॉफी इस महाराष्ट्र के अंदर दबदबा है। बहुत सालों से इस बार देखा जाए ये ट्रॉफी का आयोजन नियोजन, और एक ऐसी नहीं कि एक दिन 2 दिन 4 दिन 5 दिन नहीं है, 14 दिन 2 हफ्ते अभी तक किसी ने रखी भी नहीं है। नियोजन खर्चा कितना है, सब कुछ है, और सभी आदमी जैसे तेज मात्रे के साहब के पास है, शोले फिल्म की याद आती है। यहाँ गब्बर सिंह खुद है स्कोरर, 9 पे स्कोर, फुल टॉस है, बाउंड्री जाएगी, ओ गुड फील्डिंग, लेकिन यहाँ तारीफ करना, दूसरा रन चुराना चाह रहे, रन चुराया, इसे रन चुराना कहते। पहला रन तेज गति के साथ लिया, दूसरा रन पूरा कर दिया, 2 के साथ बलकर साहब स्कोर पहुंचा है 11 के घर में। और मुझे लग रहा है यह तो स्कोर हो चुका है 11, 80 रनों की अभी भी जरूरत है, दिल्ली दूर है। ओंकार, ये शॉट है, चौका जाएगा क्या, 4 रन, ताकत थोड़ी सी कम, एक 2 1.5 फुट कम पड़ गया, और इस बार इस बाउंड्री के बदले स्कोर आगे जा रहा है 15 के घर में। और कंचन पालकर प्रवीण गायकर, इनका गाना ज्यादा फेमस है, पलसाला पान 3, वो गाना बहुत आदिवासी का गाना उनको ज्यादा पसंद आता है। 15 लॉस ऑफ 1 विकेट। इस बार ऑन साइड के ऊपर खेला हुआ शॉट है, मिड विकेट खिलाड़ी गेंद को उठाने जा रहे हैं, एक सिंगल मिलेगा, और एक सिंगल के साथ देखा जाए तो यहां करौली टीम का स्कोर पहुंचा है 16। आपको मारधार काफी जोर से करना पड़ेगी और हिम्मत चाहिए फटाफट क्रिकेट खेलने की। और ये गेंद जरूर गेंद को छोड़ दिया है, लेकिन गेंद लाइन के अंदर से चली गई है, डॉट गेंद की समाप्ति हो चुकी है। कितनी क्लियरिटी शानदार है, देखिए 24 इवेंट लाइव की, कितना क्लियर कैमरे उनके हैं। वेग फुल टॉस है, कैच है, लपका कैच, विकेट नंबर, दूसरा गॉन, 16 रन 2 विकेट के नुकसान पे। और अंतिम बॉल शेष इस ओवर की। क्रिकेट में सबसे कठिन बात यह कि है लक्ष्य का पीछा करना। 434 का स्कोर जब कांगारू के सामने खड़ा कर दिया, कांगारू ने खड़ा कर दिया था दक्षिण अफ्रीका के सामने जोहान्सबर्ग के ऊपर, तो दुनिया भी सोच रही थी और अपोजिट टीम वाले भी सोच रहे थे कि ये रन इकट्ठा नहीं होंगे, लेकिन 3.5 घंटों में 438 का हाईएस्ट स्कोर खड़ा हो गया। दोस्तों ध्यान में रखिए, हर्षदीप का बल्ला, उसके बाद स्मिथ की ग्रीम स्मिथ के साथ मार बाउचर की 50, क्या बैटिंग हुई थी हर्षल की, उसने वैसा उत्तर देना आना चाहिए। 16 रन 2 विकेट के नुकसान में मोरबी ने अच्छा काम किया है, लेकिन आपके सामने जो उत्तर है उत्तर देना चाहिए। लेकिन बाहर के बल्लेबाज इस बार स्ट्राइक पर आ चुके हैं, मिस्टर विजय पाटिल। मैच में या खेल में ठंडापन नहीं चाहिए, खेल में आगपन चाहिए, अंगारों की तरह दहकना चाहिए। खेल कौन सा भी हो जाए वहां गर्म इंपॉर्टेंट बात है, ठंड से कुछ नहीं चलता, हवाई ठंड है। 16 रन 2 विकेट। और ये गेंद एक बार फिर से ओव्हर की समाप्ती, 2 षटक संपली गेली, 2 षटक समाप्त, धावा झाली 16 आणि 16 2 गडी मैदानाच्या बाहेर। एंजल ट्रॉफी आदर्श ट्रॉफी का भव्य दिव्य आयोजन नियोजन, और स्पीड अप कीजिए विनती है, क्योंकि अभी तक 2 मैचेस है। और तेजस मात्रे साहब के इनके नेतृत्व, तेजस मात्रे साहब ने मुझे पहली दफा भालकर साहब वाकड़ी में देखा था, और वहां से उन्होंने मुझे इशारा दिया कि तुम किंजल के लिए आएंगे कमेंट्री करने के लिए। आज से बारिश की टूर्नामेंट भी हुई, उसके बाद किंजल ट्रॉफी में आज तक उनका प्रेम हमेशा हमारे ऊपर है, और कई हमारी समस्या भी हो जाती है तुरंत वो प्रश्न उत्तर देते कि डरो मत, बिंदास ये करो, मैं हूं ना। और ये इंपॉर्टेंट बात है। बाकी क्या है, बाकी दुनिया में लोग तो बहुत है, करोड़ों वालों के पास करोड़ों पैसा है, लेकिन प्रेम देने वाले लोग कम है दुनिया में। 16 2 विकेट, धीमा गति का इनिंग चल रही है। इससे क्या तुम क्या टेस्ट के लिए उतरे हुए, क्या मुझे समझ में नहीं आ रहा है। ये सिंगल का दुख वो मोरबी वाले को कुछ नहीं है, सिंगल के साथ
स्कोर आगे जाएगा। स्कोर पहुंचा है 17 के घर में। कैलाश पाटिल गेंदबाजी की बाउंड्री संभालने के लिए। रन तो बहुत चाहिए, मतलब रन तो अभी तो 16-17 बन चुके हैं। आपको बनाना है मेरे हिसाब से लगभग 74 रनों की अभी भी जरूरत है। ये 74 इकट्ठा करना है तो सिंगल और डबल से कुछ नहीं होगा, एक का दुक्का टुकु टुकु नहीं। ये देखिए बाहर चले गए, बाहर जाने वाली गेंद के साथ छेड़खानी, विकेट कीपर ने लपका कैच। विकेट कीपर को देख के मुझे भारत के किरण मौर्य और सैयद किरमानी साहब की याद आ गई। गोल पानामा क्या पहनकर विकेट कीपिंग करते थे। अभी भी तुम देख सकते किरण मौर्य साहब भी 1992 के विश्व कप में जावेद मेहता उनके साथ जो थोड़ी सी बातचीत हुई, जबरदस्त मजा आया। लेकिन 1992 से हराने की शुरुआत की पाकिस्तान को वर्ल्ड कप में, अभी तक जीतने की हिम्मत नहीं की उन्होंने। जीते एक दो, लेकिन बाकी सब हमारा हिंदुस्तान का झंडा ऊंचा। 17 रन 3 विकेट के नुकसान पे। अभी तो मुझे लग रहा है ये 74 रनों की जरूरत है। बल्लेबाज कोशिश कर रहे हैं बड़ा शॉट खेलने की, लेकिन गेंद बल्ले के ऊपर आ नहीं रही है, गेंद डॉट। और जब क्रिकेट में आप मैच खेलते हैं, इन्होंने काम किया है, आपको काम करना है। आप काम करते समय ठंडे पड़े हुए तो मैच में मजा नहीं होती। और ये गेंद लेग स्टंप के बाहर है, वाइट बॉल। स्कोर 18 के घर में। इनिंग जब तेज गति के साथ चलती है तो स्कोरों को लिखने का मजा आता है, कमेंट्री तेज गति के साथ हो जाती है। अब ये खेल ही धीमा चल रहा है तो यहां कोई टेम्पो बढ़ाने की जरूरत नहीं, वैसा काम। ये देखिए विकेट कीपर होशियार है, रन कोई मिलेगा नहीं है। तो इस बार यहां देखा है 4 गेंदें खत्म हो गई, 2 गेंदों का खेल बचा हुआ है इस ओवर का। तीसरा ओवर जारी है, 17 रन 74 धावांची गरज। आराम के साथ खेल रहे हैं, ऐसा लग रहा है ईडन गार्डन के ऊपर टेस्ट मैच चल रही है। दमखम चाहिए, दमखम भाई। देखिए फील्डर लगे हुए हैं, लेकिन वो फील्डर के बीच से भी नहीं मारते, फील्डर के ऊपर से भी नहीं मारते। अभी मारा है, अभी थोड़ा गुस्से में आया है। और ये छक्का आया। एक छक्के से कूदते छक्के बहुत चाहिए, तब मजा आता है। अंजन बलगा साहब को उनकी बहुत याद आती है। क्या उनसे पहले जब छोटे तब तो मिले होंगे, तो यही भी कुछ हो सकता है। विश्वास पाटिल, विश्वास पालकर जी और उनकी जोड़ी फेमस थी, तो याद आती है हमेशा। कहीं बचपन की यादें अलग हो जाती है। चॉकलेट पे काम हो चुका है, परफेक्ट निशाना लगा। जो बेस टेंट टेप बॉल दीजिए। नो और नो बॉल के लिए रिवॉर्ड चेक कीजिए अंपायर चौहान साहब। इस बार कमर के ऊंचाई के ऊपर आए कहते हैं बेस्ट बेस्ट जिसे कहते हैं। दूध का दूध और पानी का पानी करेंगे वह विवेक, उनको कमर का जजमेंट बहुत है। फिर डिलीवरी। चलिए मुकाबला शुरू कीजिए, फटाफट मुकाबला खत्म करो। वो इसके बाद एक प्रोग्राम है इस मैदान के ऊपर। विनती है मोरबी कप्तान को कि जल्द से जल्द बॉलर को लाओ। 12 गेंदे शेष। देखिए क्रिशा 11 लेट रामदास फड़के मोरबी टीम के ओनर जो है राजेश फड़के और पिंटा सेठ, इन्हें हम विनती करते कि आइए हमारे मंच के ऊपर। फड़के साहब की टीम ने तो अच्छा काम किया, आइए। सन्मान्य राजेश जी फड़के यांना विनंती असेल की आपण आमच्या व्यासपीठावर या। मोरबी टीमचे बॅकर हाउस दैट, लेकिन गेन अंपायर क्या करे। देखिए हर एक अंपायर की अलग अलग स्टाइल होती है। लेग बाई के रूप में ये अंपायर बॉल जब स्टंप को मिस करती है तो उंगली खड़ा करता है, बाकी पंजे से काम करते हैं। अंपायर बोले थे जेजुरी की गोंधली की याद आती है। गोंधली कैसे ऐसे करते, दमड़म समड़म। बलकर साहब को चाहे तो 25 पकड़ो भाई।
और ये चौका मिलेगा लॉन्ग स्टॉप के ऊपर, नॉन स्टॉप 4 रन। 25 और 4 29 बने। आसमान में कबूतर उड़ रहे हैं, उधर सागर पाटिल पार का वाकलन में बोल रहा है। 29 रन बोर्ड के ऊपर। तर सन्माननीय पिंटाशेठ फडके साहेब यांना विनंती असेल की आपण आमच्या व्यासपीठावर या। टेप बॉल का इस्तेमाल जरूर किया है, बाउंड्री आ गई। ये धमाका अगर शुरू में करते ना, शुरू में ऐसे स्ट्रोक खेलते तो प्रेशर कम हो जाता। अब प्रेशर ज्यादा है आणि सन्मान्य राजेश फडके साहेब तर पिंटाशेठ यांचं आगमन व्यासपीठावर आणि महेशजी म्हात्रे यांच्या समवेत मोरबी टीमचे पॅकर यांचं आगमन व्यासपीठावर। हार्दिक हार्दिक स्वागत। आउट बघा, पॅकर आल्यानंतर कसं आउट झाला, याला म्हणतात ताकद। इसी के साथ बल्लेबाज गॉन 34। और ये इस बार देखा जाए जहां जो टीम है करौली टीम, उनका बल्ला पूरी तरह से आइस बन चुका है। ठंड में कुछ मजा नहीं है, क्या रे विवेक? वो अमोल को पूछ, गर्म होता है तो बड़ा मजा आ जाता है। साई टीम कप्तान आप आइए मंच के ऊपर, क्योंकि इसके बाद आपका मुकाबला विनर टीम के साथ। और कोऑपरेटिव टीम आप भी तैयारी के साथ यहां आकर उपस्थित दिखाइए। 33। और इसी बीच चलिए एक सिंगल मिलेगा। साई कप्तान आइए टॉस करने के लिए, क्योंकि चौथा ओवर जारी है। 2 बाउंड्री 1 छक्का आ गया है, लेकिन ये रन आगे गए 33। लेकिन जीत को हासिल करने के लिए 1 चौका 2 छक्कों से कुछ नहीं होगा। और इसी बीच यहां एक कोई रन नहीं मिलेगा। ओव्हर की समाप्ती। 4 षटकं संपली गेलीत आणि इकडं क्रिशा 11 ब्राह्मण करवले संघाची धावा संख्या 35 ला 4 गडी मैदानाच्या बाहेर, 7 चेंडू आणि 56 धावा। 6 बॉल 56 रन। 56 कहां से आएंगे? चलिए तो साई कप्तान आप तैयारी के साथ आपकी टीम लेके आइए, क्योंकि इसके बाद आपका मुकाबला है। साला 56 जगह भैया पुढे पनवेला गेले। अरे दोस्त मिला तो काम फिट होता है, बाकी कोई मिलना नहीं चाहिए, पहला दोस्त मिलना चाहिए और उसके बाद जो मिलेगा वो महत्वपूर्ण है। 35 4 विकेट गॉन। डरो मत, डरो, आराम के साथ। तुम इतनी तकलीफ क्यों कर रहे हैं? आराम के साथ दूसरी रन लो, आराम के साथ। जाने दो मोरबी वाला। 2 रन मिल चुके हैं। अब 5 बॉल 54 चाहिए। पांच बॉल में 54 रन आएंगे कहां से? बनाना भी मुश्किल है। मोरबी की पकड़ तो मजबूत हो चुकी है। यस चलिए खेल खल्लास। आवाज मुझे आया। विकेट नंबर यहां 5वां गॉन। दयनीय अवस्था, जैसे कि तेज आंधी में किसी पेड़ की सूखी पत्तियां बिखर जाती है, उस तरह से इस बार देखा जाए किरोली टीम की अवस्था है। आयराम गैराम साई पाटिल। अब तो मैच में औपचारिकता बाकी है, ये बस दिखावा है, क्योंकि ये मैच जीतना कठिन है। ये शुरू में हंगामा करते हैं ना तो बड़ा मजा आ जाता है। सही 30 5 विकेट गॉन। पुनाड़ा भाई भाई वशेनी की बात पीछे वाली बात है। पालकर साहब को सब कुछ पता है, क्योंकि वो गांव में 37 रन। अभी तुम व्हाइट क्यों क्या डाल रहे बॉल? पंजा मिला है। 37 और 5 इस बार देखा जो बन चुके हैं 42 42। गणित देखिए कितना परफेक्ट है कंचन पालकर साहब का। पहले स्कूल में जब चौथी में थे, गुरुजी उन्हें ही पहला गांव में खड़ा करते थे कि तू ही जा और ब्लैक बोर्ड के ऊपर गणित छोड़ के आ। उन्हें भागीले सब कुछ छोड़ देते थे।
कैच इट, आउट। स्ट्रोक अच्छा था लेकिन फील्डर तैनात था मिड विकेट के ऊपर। विकेट नंबर 5वां गॉन। छठा विकेट मैदान से बाहर। सागर उल्वेकर ने लपका कैच। अभी तो ये मैच पूरी तरह से निकल गया है। इस बार देखा जाए करौली टीम के हाथों से, और पकड़, जीत की पकड़ मजबूत कर चुके मोरबी टीम। 3 बॉल शेष और 49 रन। एक इनिंग तेज रफ्तार के साथ हुई, दूसरी इनिंग स्लो हुई। एक बुलेट ट्रेन की तरह, दूसरी मालगाड़ी धक्कम धक्का। नहीं, ये बन भी सकते हैं लेकिन बनाने वाले चाहिए। तो इस बार थोड़ा सा इनसाइड आउट शॉट, एक्स्ट्रा कवर के ऊपर खेला हुआ शॉट है हल्के हाथों से, लेकिन एक सिंगल के साथ स्कोर जाएगा 43। 2 बॉल शेष। एक सिंगल मिलेगा, 44 स्कोर, और जीतने के लिए 1 बॉल और 47। अभी मुझे लग रहा है कि मैंने शुरू में कह दिया कि जरा ये पहले ओवर में 9, दूसरे ओवर में 7, तीसरे ओवर में 9, चौथे ओवर में 10, ये 9-9, 10-10, 7-7 रन आए। ये ऐसे ओवर नहीं, ओवर भरकम चाहिए थे। और चलिए खेल खलास, और इसी के साथ 46 रनों से बड़ी जीत। अर्जित की इस बार देखा जाए लेट रामदास फड़ के मोरबी टीम ने। अभिनंदन मोरबी टीम, और हार्ड लक इस बार यहां कृष्णा एंड ब्राह्मण करौली टीम। आपका हम आभार व्यक्त करते हैं, आपने आकर इस टूर्नामेंट में शानदार योगदान दिया। तो करौली टीम का आभार व्यक्त करते हैं और अभिनंदन करें मोरबी टीम का।